लातूरमध्ये खासगी बसला भीषण आग, प्रवाशांच्या सामानासह बाजूचे दुकान आणि घरही जळून खाक, लाखोंचं नुकसान. औसा शहरातील मुख्य रस्त्यावर सकाळी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पुण्यावरून लातूरकडे येणाऱ्या एका ट्रॅव्हल्सने औसा शहरात आल्यानंतर अचानक पेट घेतला. वेग कमी झाल्याचा क्षणी टायर फुटल्याने आग लागली आणि काही क्षणातच ती भीषण स्वरूप धारण करून संपूर्ण ट्रॅव्हल जळून खाक झाली. सुदैवाने आग लागण्याआधीच आतील प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, मात्र त्यांचे सामान आणि वैयक्तिक साहित्य पूर्णतः जळून गेले. आगीचा भडका एवढा मोठा होता की रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानाला आणि घराला आग लागली. या दोन्ही ठिकाणी मोठं नुकसान झालेलं असून अंदाजे लाखो रुपयांचा माल खाक झालेला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यात यश आले, पण तोपर्यंत ट्रॅव्हल्स, दुकान आणि घराचा मोठा भाग नष्ट झाला. प्रवाशांचा जीव वाचवला असला तरी मालमत्तेचं झालेलं नुकसान आणि प्रवासादरम्यानची ही भीषण घटना प्रवाशांचा थरकाप उडवणारी होती. औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन विचारपूस केली. तात्काळ प्रशासनास सूचना दिल्या गेल्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, लातूर.